अजित पवारांची राष्ट्रवादी 2 जागांवरील उमेदवार मागे घेणार असल्याची माहिती आहे। नेवासा आणि पुरंदर मतदारसंघाबाबत काल झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। तर पुरंदर आणि नेवासा या दोन्ही मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवार दिलेला आहे। महायुतीत बिघाडी होऊ नये म्हणून अजित पवारांची राष्ट्रवादी या 2 ठिकाणाहून आपले उमेदवार माघारी घेण्याची शक्यता वर्तवली जाते। तर पुरंदरमधून शिंदेंच्या शिवसेनेकडून विजय बापू शिवतारे हे मैदानात आहेत। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं संभाजी झेंडे यांना संधी दिलेली आहे। मात्र आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार मागे घेतले जाऊ शकतात अशा प्रकारची शक्यता आणि चर्चाही रंगलेली आहे। कालच्या बैठकीत या संदर्भातला निर्णय झालाय। तर दुसरी जागा जिथून अजित पवारांचे उमेदवार माघार घेऊ शकतात ती जागा म्हणजे नेवासाची। नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून विठ्ठलराव लंघे हे मैदानात आहेत। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अब्दुल लालाभाई शेख हे मैदानात आहेत आणि त्यांच्याकडून उमेदवारी मागे घेतली जाऊ शकते। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। बालाजी, असं नेमकं काय घडतंय की ज्यामुळे अजित पवार आपले 2 उमेदवार मागे घेऊ शकतात अशा प्रकारची चर्चा सुरू झाली किंवा मग शक्यता वर्तवली जाते? नक्कीच विक्रांत, काल जी आहे ती अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली। या 2 ठिकाणी महायुतीने ज्यावेळेस उमेदवार दिला त्यानंतर सुद्धा अजित पवारांकडून या 2 उमेदवारांना जे आहे ते एबी फॉर्म पक्षाचे देण्यात आलेले होते आणि या दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरलेले होते। एकीकडे काही करून महायुतीची सत्ता आणण्याचा प्रयत्न सुरू असताना, बंडखोरांना शांत करत असताना अजित पवारांच्याच उमेदवाराने महायुतीमध्ये हे फॉर्म भरल्याने मोठा तणाव निर्माण झालेला होता। पुणे जिल्ह्यात पाहता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खरं तर एकच जागा आहे आणि ते सुद्धा पुरंदरची जागा आहे। लोकसभेच्या वेळी एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन विजय शिवतारे यांना माघार घ्यायला लावलेली होती आणि अजित पवारांच्या उमेदवाराला मदत करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं। त्यामुळे आम्ही एकतर जागा कमी लढतोय, त्यात एक जागेच्या ठिकाणी महायुतीतलाच घटक पक्ष जर आमच्या विरोधात लढत असेल तर हे योग्य नाही अशी भूमिका, ठाम भूमिका जी आहे ती काल एकनाथ शिंदे यांनी घेतली आणि यावर चर्चा करण्यात आली आहे। त्यानुसार आज अजित पवार हे दोन्ही उमेदवार मागे घेण्याची शक्यता आहे। त्याविषयी अजित पवार जे आहेत ते त्या उमेदवाराशी चर्चा करतायत। एकीकडे अजित पवार जे बंडखोर नेते आहेत त्यांनाही माघार घेण्यासाठी विनंती करतायत। त्यानुसारच आज त्यांनी पिंपरी चिंचवडमधल्या नाना काटे यांची सुद्धा भेट घेऊन त्यांना सुद्धा माघार घेण्याची विनंती केलेली आहे। त्यामुळे महायुतीमध्ये कुठल्याही पद्धतीने तणाव होऊन चुकीचा जो मेसेज आहे तो जाऊ नये यासाठी अजित पवार हे दोन्ही उमेदवार माघार घेण्याची शक्यता आहे। कारण त्याचा फटका जो आहे तो महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी प्रचंड दबाव असा अजित पवारांवर आणलेला आहे। त्यामुळे अजित पवार हे दोन्ही उमेदवार जे आहेत त्या ऐन वेळी माघार घेऊ शकतात अशी शक्यता आता निर्माण झाली आहे। त्यामुळे महायुतीमध्ये बिघाडी होऊ नये यासाठी अजित पवार आपले 2 उमेदवार मागे घेणार असल्याची माहिती आहे। मात्र बालाजी, ही अद्यापपर्यंत चर्चा आहे, त्यामुळे यावर कोणता निर्णय होतो आणि या उमेदवारी मागे घेतल्या जातात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।